संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडमध्ये मागील वर्षभरात चर्चेत असलेला आणखी एक नाव, बॅटनं केलेल्या अमानुष मारहाणीमुळे राज्यभर कुप्रसिद्ध झालेला चेहरा म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्या। आणि आता तब्बल 1 वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर कोर्टानं खोक्याची निर्दोष मुक्तता केली आहे। जेलमधून बाहेर पडताच खोक्याची पहिली प्रतिक्रिया काय होती माहितीये का? सत्य परेशान हो सकता है पराजित। पण आता नेमकं प्रकरण काय, खोक्यावर कोणते आरोप होते आणि कोर्टाने त्याची सुटका का केली, समजून घेऊयात हे संपूर्ण प्रकरण। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। सतीश भोसले उर्फ खोक्या हे नाव महाराष्ट्राला पहिल्यांदा माहिती झालं ते एका व्हायरल व्हिडिओमुळे। या व्हिडिओमध्ये खोक्या एका व्यक्तीला क्रिकेट बॅटनं बेदम मारहाण करताना दिसत होता। हा व्हिडिओ पुढे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। त्यानंतर खोक्याविरुद्ध अनेक प्रकरणं समोर आली। खोक्याची ओळख ही फक्त या एका मारहाण प्रकरणापुरती मर्यादित राहिली नाही, तर गाडीच्या डॅशबोर्डवर नोटांची उधळण करणारा त्याचा व्हिडिओ, महागड्या गाड्यांमध्ये फिरणारा, हेलिकॉप्टरमधून एंट्री घेणारा, पंचतारांकित हॉटेलमध्ये लॅविश लाईफस्टाईल जगणारा आणि भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक म्हणूनही त्याची चर्चा झाली। मात्र आता या प्रकरणात एक ट्विस्ट आलाय। बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार इथल्या बॅट मारहाण प्रकरणात आणि ढाकणे कुटुंबाला मारहाण प्रकरणात कोर्टानं सतीश भोसले याची निर्दोष मुक्तता केली आहे। तब्बल 1 वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर खोक्याला दिलासा मिळालाय। जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याच्या गावात म्हणजेच शिरूरमध्ये समर्थकाने खोक्याचं स्वागत केलं। यावेळी खोक्यानं प्रतिक्रिया देताना म्हटलं, सत्याचा विजय झाला। मला राजकीय षडयंत्रातून अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण न्यायालयानं मला न्याय दिलाय। आता इथे पुन्हा सतीश भोसलेचा म्हणजे खोक्याचा बाईट लावायचा 20-30 सेकंदाचा। आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी कठीण काळात साथ दिल्याचंही त्यानं म्हटलंय। मी छोटा कार्यकर्ता असूनही त्यांनी मला आधार दिला। त्यांचे आभार मानत असतानाच खोक्यानं धसांच्या विरोधकांवर बोलताना आरोप केला की काही राजकीय लोकांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला, मात्र न्याय व्यवस्थेवर विश्वास होता आणि अजूनही आहे। जेलमध्ये गेलेल्या या 1 वर्षाचा आपल्या कुटुंबावर मोठा परिणाम झालाय, असं खोक्या म्हणतोय। खोक्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला, घर सोडावं लागलं, मारहाण झाली, आर्थिक नुकसान झालं, मुलांनी या काळात खूप काही सहन केलं। हे सगळं सांगताना खोक्या भावुकही झाला होता। दरम्यान खोक्या हेलिकॉप्टर रीलमुळे चर्चेत आला होता। या रीलवर बोलताना खोक्याचं असं म्हणणं आहे, आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसवलं होतं।